भारत न्यूज 44. पनवेल तालुका रायगड जिल्ह्यातील सुकापूर येथे ग्रामस्थ मंडळाच्या आयोजनाखाली अखंड हरिनाम सप्ताह 2026 आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा 8 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सुकापूर येथे पार पडला असून प्रारंभ बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 आणि समारोप बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 असा केला गेला आहे। सोहळा सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांच्या आज्ञांकित शिष्य स्वानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हभप महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदी यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित केला गेला होता। कार्यक्रमादरम्यान भाविकांनी 7 दिवस अखंड रामकृष्ण हरी हरिनाम जप केला आणि ज्ञानेश्वरी पारायण ऐकण्याचा लाभ घेतला। दरम्यान काल आयोजित करण्यात आलेल्या दिंडीला मोठा उत्साह पाहायला मिळाला। या दिंडीत स्वतः हभप महंत पुरुषोत्तम दादा पाटील उपस्थित राहिले होते आणि सहभागीही झाले होते। तसेच पारंपरिक नृत्य सादर करत भक्तांमध्ये उत्साह निर्माण केला। कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भक्तांचे आगमन अपेक्षित असून आयोजकांनी सर्व उपस्थितांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून सोहळा सुरळीत आणि शांततेत पार पडेल। या धार्मिक उपक्रमामुळे स्थानिक तसेच परिसरातील भक्तांना आध्यात्मिक अनुभव घेता आला, तसेच शांती, प्रेम आणि मानवतेचा संदेश प्रसारित झाला, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे। आनंद तरंग ही अनुभूती आज सगळे सुकापूर ग्रामस्थ घेत आहेत। गेली 52 वर्षापासून हा आनंद सोहळा सद्गुरू कृपेने भागवत धर्मप्रचारक सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गेली 52 वर्ष सुकापूर ग्रामस्थ हा आध्यात्मिक आनंद सोहळा साजरा करत आहेत। खरं तर तुम्ही पाहिलं असेल की तन मन धनाने सर्व ग्रामस्थ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। बरं, एक ठराविक वर्गच नाही आहे, म्हणजे आपण पाहतो की आध्यात्मिक कार्यक्रमांना एक 50-60 ओलांडलेली माणसं असतात, पण तुम्ही जर इथं पाहिलं तर अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचा सहभाग। मग त्याच्यामध्ये तरुणांची संख्या उल्लेखनीय आहे, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे, तरुणांचा सहभाग आहे, माता भगिनींचा सहभाग आहे। त्याच्यामुळं ह्या कार्यक्रमाला अतिशय मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। 2 वर्षापूर्वी सर्व ग्रामस्थांच्या सहयोगातून आणि सहभागातून अनेक दानशूर दातृत्व संपन्न व्यक्तींच्या सहभागातून 50 म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष या ग्रामस्थांनी अतिशय भव्य दिवस साजरं केलं आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील झालं। खरं तर मग तीच परंपरा सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण विशेष साजरं केलेलं आहे, तर इथून येणारं प्रत्येक वर्ष हे जसं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तसंच साजरं करायचं आणि त्याच अनुषंगाने सगळे ग्रामस्थ आज त्याच उत्साहाने सहभागी होत आहेत। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर कीर्तनाला तर गर्दी आहेच, पण कीर्तनानंतर काही ठिकाणी फक्त ज्ञानदानाचा कार्यक्रम असतो, अन्नदानाचा कार्यक्रम नसतो, पण सुकापूरमध्ये ज्ञानदानाबरोबरच मोठ्या प्रमाणात अन्नदानही होत आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी अतिशय कर्तव्याने पार पाडत आहे। मग अगदी इथं मंडप झाडून काढण्यापासून, मंडपामध्ये बसायला टाकल्यापासून ते अगदी जेवायला वाढणाऱ्यांपर्यंत प्रत्येक भाविक भक्ताचा याच्यामध्ये सहभाग आहे। प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये म्हणजे मी नेहमी सांगत असतो की संस्कारांचं संरक्षण झालं पाहिजे, संस्कारांचं संवर्धन झालं पाहिजे आणि संस्कारांचं संक्रमण झालं पाहिजे। ह्या तिन्ही गोष्टी सुकापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। थोरा मोठ्यांनी संस्कारांचं संरक्षण केलं, नुसतं संरक्षण केलं नाही तर संवर्धन केलं आणि पुढच्या पिढीकडे ते संक्रमित केलेलं आहे। म्हणून आजूबाजूला एवढी मोठी मायानगरी असून देखील
ह्या गावाने सुकापूर ग्रामस्थांनी आपल्या अध्यात्माची नाळ कधीही तोडलेली नाही आहे. म्हणून हा सोहळा मी दरवर्षी या कार्यक्रमाला येतो, मनस्वी आनंद होतो आणि ग्रामस्थांचा आग्रह असतो की पुरुषोत्तम दादा तुम्ही दिंडी सोहळ्यालाच आला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने जी परंपरा हे गाव सांभाळते, हे गाव वाढवते, त्या परंपरेचा मला एक भाग होण्याचा सद्गुरू कृपेने संधी मिळते, हे मी माझं भाग्य समजतो. आध्यात्मिक सोहळ्याला, सुकापूर ग्रामस्थांच्या आध्यात्मिक सोहळ्याला आणि पंचक्रोशीतील सर्व आध्यात्मिक सोहळ्याला मी मनापासून वारकरी संप्रदायाचा पाईक होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज परंपरेचा पाईक होण्याच्या नात्याने आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचा विश्वस्त होण्याच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देतो. रामकृष्णारी, जय शिवराय. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.